आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बेडक्याळ येथील दत्तकुमार पाटील युवा समिती संचलित राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने सोमवार तारीख 12 रोजी शिवाजी पेठ येथे राजमाता जिजाऊ जयंती विविध उपक्रमाने साजरे करण्यात आले. त्याचबरोबर कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्मला नरेंद्र गोणे या होत्या. प्रथम अध्यक्षा व जिजामाता सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील व पुरस्कारप्राप्त महिलांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व प्रेरणास्थान असलेले दिवंगत गोपाळदादा पाटील यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दत्तकुमार पाटील यांनी फोटोंना मालार्पण केल्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष निर्मला गोणे, सुप्रिया पाटील व प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या प्रणिता कुलकर्णी यांच्यासह उपस्थित महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मुलींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर स्वागत व प्रास्ताविक भावना इनामदार यांनी केले. या प्रसंगी वंदना भागाजे यांना आदर्श शिक्षिका म्हणून, तर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल नसीमा जमादार व गौराबाई गुरव यांना गौरवण्यात आले. तर वीणा कोळी हिच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरवण्यात आले. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका सुजाता मंत्रोपकार, दीपा केरुरे व अश्विनी हुद्दार यांना आदर्श सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर स्वाती पाटील, प्रेरणा आरगे, मिनल संगपाळ व श्वेता काकडे या मुलींच्या उल्लेखनीय शैक्षणिक साधनेबद्दल त्यांचा जिजाऊ सेवाभावी संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना प्रणिता कुलकर्णी म्हणाल्या, थोरती माता जिजाऊ तिने छत्रपती शिवरायांना घडवले व स्वराज्य स्थापन केले व हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले. तेव्हा सध्याच्या काळात मतांनी आपल्या मुलांना आदर्शतेची शिकवण व संस्कार देऊन मुलांना आदर्श घडवा. आपला समाज आदर्श घडेल तर जिजाऊ सेवाभावी संस्थेच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव केला. या प्रसंगी शाहीर संजय जाधव इचलकरंजी यांच्या वतीने समाज प्रबोधनपर व जिजाऊंच्या बद्दल शाहिरी कार्यक्रम झाला. तसेच या निमित्त मुलींच्यासाठी विविध वेशभूषा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे 30हून अधिक मुली सहभागी झाल्या होत्या. तर महिलांच्यासाठी अंताक्षरी व स्पॉट गेमचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक रुपाली आडमोटे यांच्या बहारदार नियोजन व सूत्रसंचालनाखाली हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. तर या सर्व कार्यक्रमासाठी जिजाऊ सेवाभावी संस्थेच्या सर्व सदस्या यांच्यासह दत्तकुमार पाटील युवा मंचचे सदस्य यांचे सहकार्य लाभले. प्रीती संगपाळ यांनी आभार मानले. एसबी न्यूजसाठी बेडकीहून गजानन पाटील. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.